नमस्कार. नमस्कार. हां, तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. मंगेश दसरथमाळी, राहणार कुंदेवाडी, जिल्हा निफाड, नाशिक. तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक. ओके. आता ही जी सगळी बाग आहे इथे, ही कोणाची बाग आहे इथे? ही सुरेश आहेर, PSI PSI. PI आहे का? हां. PSI 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 आहेत, मुंबईला असतात ते. मुंबईला. आणि त्यांची बाग तुम्ही बघताय. हो सगळं नियोजन तुम्हीच बघता. हो. कोणी कन्सल्टंट आहे की या बागेला? नाही नाही, कोणी डॉक्टर वगैरे कोणीच नाही, नाही? कोणी किती बाग आहे सगळी? ही 4 एकर आहे. 4 एकर बाग तुम्ही सांभाळता. हा. आणि फक्त मग सध्या कुठली टेक्नॉलॉजी वापरताय तुम्ही? किती कोणते आवड सांगितले का इकडून बघता ते आणले तुम्ही का? तेवढंच करता? हा, ते मारून घ्यायचे अच्छा. त्यांनी सांगितले तेवढे. तर या ठिकाणी ते तुम्ही काय काय औषधं वापरता याच्यामध्ये? आता ते ते काय कोणी म्हणतात? तेवढेच काय नाव औषधांचे सांगता येईल तुम्हाला? नाही, ते नाही सांगितलं. तुम्ही आता काय काय देताय जमिनीमधून? खतं कोणती दिली? सॉइल चार्जर, सॉइल चार्जर दिलंय. अजून काय दिलंय तुम्ही? अजून त्या गोण्या दिल्या 40. कृषी कृषी अमृतच्या. अमृत. ओके. किती दिवस झाले देऊन? महिना झाला त्याला. अच्छा. आणि सॉइल चार्जर तुम्ही किती दिला असेल आतापर्यंत? आता 160 लिटर. 160 लिटर. हां. अच्छा. आणि फ्रूट चार्जर वगैरे किती वेळा झाले वापरून याला? याला 4 स्प्रे झाली. फ्रूट चार्जरचे. ओके. आणि बाकी मग क्रॉप चार्जर, फ्लावर चार्जर त्यावेळेस वापरलेलं आहे. हो. आता किती दिवसाचा प्लॉट झाला तुमचा? आता 60 दिवस झाला. 60 दिवसाचा प्लॉट आहे. ग्रोथ वगैरे खूपच छान वाटते. साईज वगैरे चांगली आहे, एकसारखी आहे, युनिफॉर्म दिसते. बरोबर आहे. हो. आता पाठीमागं पाहिली काही ठिकाणी जर पाहिले आपण तर साधारणतः ही जी साईज आहे बऱ्यापैकी चांगली, म्हणजे 12-13पर्यंत पोहोचली. बरोबर आहे. हो. या बरं पुढे. आता इकडं जर पाहिलं तर एकदम या ना पुढे या. आपण प्लॉट बघत जाऊ सगळा तुमचा. इथे शेजारी तुमचं नाव का? इकडे या ना. खापरे. या ना तिकडे. तुमचं काय नाव म्हटलं? अनिल खापरे. अनिल खापरे. तुम्ही इथेच राहता? हो. तुमच्या शेजारी प्लॉट येते. बरोबर. या ना पुढे या. तर इथे हे वापरताय हे, आणि शेजारी तुमचं यांचा प्लॉट आहे. बरोबर ना. आता या ठिकाणी तुमचं प्लॉट बरोबरच आहे दोन्ही. बरोबर आहे. आता ह्याची जी काही साईज आहे आता जी पाहिली आपण, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळे पण काही वाटतंय का? हो, वाटतं ना. काय वाटतं? घरांची जी साईज आहे म्हणजे लहान आहे, मागं पुढं राहिली. साईज मागं पुढं राहिली आहे. अजून आपण वरती बघितलं सगळं कॅनॉपी कशी आहे, म्हणजे पानांचं मध्ये फरक आहे. सर तुम्ही पानामध्ये फरक दाखवला वरती असं पानामधला फरक जर पाहिला तर पानामध्ये वरती बघा सर, या पानामध्ये जो फरक दिसतोय म्हणजे जी कॅनॉपी आहे त्या कॅनॉपीतला मोठा फरक इथे जाणवतोय. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जवळून जर पाहिलं तर बऱ्यापैकी फरक या ठिकाणी लक्षात येतो. खालून जर पाहिलं आपण खाली तर चकाकी जर पाहिली तर चमकसुद्धा याच्यामध्ये फरक दिसतोय. बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की हा जो इकडे पुढे हा जो प्रकार दिसतोय म्हणजे साईज लहान मोठी आहे, वरती काही घड खूपच लहान आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हे लहान मोठेपणा जो आहे तो याच्यामध्ये दिसत नाही आहे. साईज उठलेलीसारखी वाटते. साईजमध्ये किती फरक वाटतोय दोन्हीमध्ये साधारणतः? साईजमध्ये फरक 8-9 आहे, 12-13 दिसतं. अच्छा. म्हणजे हे तुमचं सोबत धरूनही 8-9 दिसतं. समोर बघा, आता इथं समजा बघितलं आपण समोर तर हे याची साईज 12-13 पण दिसते. बरोबर ना. पूर्ण सगळे व्यवस्थित. आणि शेजारी जर आपण इथं बघितलं तर हे बघा ही साईज आहे. बरोबर ना. म्हणजे आणि तुम्ही म्हटलं याच्यामध्ये छाटणीमध्ये किती फरक आहे? छाटणीत काय 2 दिवसाचा फरक. 2 दिवसाचा फरक आहे फक्त ना. या ना पुढे आपण बघत जाऊ. या पुढे साधारणतः तुम्ही सुरुवात कधी केली वापरायला? या वापरायला सुरुवात कधी केली आपण? तिकडे जाऊ. या छाटल्यापासून सुरुवात केली. छाटलं म्हणून सुरुवात केली आणि खरंच छाटणीपासून सुरुवात केली. अच्छा. साहेब किती दिवसांनी येतात इकडे? 8 दिवसांनी एकदा. हां, 8 दिवसांनी येतात. 8 दिवसांनी येत आहे. आता आपण जर पाहिलं इकडे जर बघत गेलो आपण ते 8 दिवसातून येऊन तुम्हाला सगळं ट्रीटमेंट समजून सांगतो. हां, समजा. ओके. आता याच्यामध्ये तुम्ही सगळं ट्रीटमेंट करत असताना जे तुम्हाला डेव्हलपमेंट पानांमध्ये दिसते किंवा घडांच्या, तुम्ही तुमच्या पाठीमागे घड बघा आता किती सुंदर आहे बघा. हां. एकदम लवचिक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकसारखं युनिफॉर्म आहे साईज. बरोबर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काम करताना किंवा हे सगळं करताना काही वेगळे पण जाणवतंय की नाही? नाही काय म्हणजे चांगलं वेगळे पण चांगलं जाणवतं की नाही? आता शेजारी आपण तुलना बघितली तर ते आपण जे न वापरलेला प्लॉट आहे त्यांचा, हां. त्यांनी वापरले का आपलं? नाही. नाही. आणि त्यांनी वापरलेलं नाही. काय म्हटले? हो, नरमपणा वगैरे याच्यामध्ये फरक वाटतोय. फरक वाटतो. साईज म्हणजे या ना पुढे, या ना पाटील, या पुढे. तुम्हाला काय तुमचं शेजारचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक वाटतं याच्यामध्ये? आता हे लवचिक वाटत आहे, कडक आहे असं. तुमचे कडक वाटत आहे. आणि कॅनॉपीमध्ये पण फरक आहे. आणि एकसारखेपणा जो आहे जो आता समजा ही एकच लाईन तुमची
पलीकडून सगळ्या लाईन तुमच्या आपण वरती चढून बघितलं होतं. कॅनॉपीमध्ये पण मोठा फरक आहे. ओके, म्हणजे जर रेग्युलर जर वापरलं, जे लोक आता समजा या ना पुढे, जी लोक रेग्युलर दररोज बागेमध्ये दररोज त्याची देखरेख करताय, दररोज स्वतःच मालक आहे, तिथं बघताय आणि काळजी घेत आहे, तरी पण प्रॉब्लेम बागेमध्ये. आता हे साहेब इथं नाही पण तरी पण त्यांची बाग कशी वाटते? बाग छान आहे त्यांची, हां, चांगली आहे बाग त्यांची. म्हणजे शेतकऱ्यांना जे टेक्नॉलॉजी वापरता येते, ज्या पद्धतीने जे औषधं किंवा जे काही सगळे मारताय, सॉईल चार्जर देत आहे किंवा कृषी वापरताय, त्याचा रिझल्ट दिसतोय की नाही तुम्हाला? दिसतो ना. रिझल्ट हां? दिसतो ना. दिसतोय की नाही? हा, दिसतो ना. म्हणजे जो खर्च करताय शेतकरी, या ना पुढे आपण जर पूर्ण लाईन बघत गेलो पुढे, तर जो एकसारखेपणा याच्यामध्ये दिसतोय, तो एकसारखेपणासाठी शेतकरी खूप सारे प्रयत्न करतात. हो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की शेतकरी त्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. हो. मग अनेक PGR असतील किंवा अनेक गोष्टी वापरतात. ठीक आहे सर, काय वाटतं तुम्हाला? या ना. ते जर पाहिलं हां. तर ही लवचिकता जी आहे गाडाची, हां, ती एकदमच चांगल्या प्रकारात आपल्याला दिसते बर. आणि युनिफॉर्म साईज दिसतंय. कॅनॉपीचं तर आपल्या टेक्नॉलॉजीची खासियतच आहे. साहेब इथं नाही आहेत समजा, हो साहेब, बरोबर नाहीये. आहे. बरोबर. साहेब हप्त्यातून येतात. हप्त्यातून एकदा. आजही समजा ते ड्युटीवर आहेत, त्यांना जेव्हा सुट्टी असते त्या दिवशी येतात. या या सर. पण त्या तुलनेमध्ये हे एकटे हे शिकलेले नाही आहे. तुम्ही शिकलेले आहेत का? नाही तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? नाही, शिक्षण नाही होईल. शिक्षण अजिबात नाही. काहीच झालं आणि हे डॉक्टर पण यांच्याकडे नाही आहे. नाहीये. तुम्हीच सुपरवायझर आहे, तुम्हीच सगळं बघता, हो बरोबर आहे ना? मग मला सांगा, एवढा साधा सुद्धा माणूस हे सगळं सांभाळतो आणि एवढी बगीचा एवढा सुंदर बनवतो, म्हणजे द्राक्ष पिकवणं ही अवघड गोष्ट आहे का? अजिबात हां? नाही. तसा विचार एवढा केला तर आटापिटा का केला जातो मग शेतकऱ्यांकडनं? एवढं महागडे टेक्नॉलॉजी, महागडे औषधं, महागडे PGR वापरत असेल ते काय वाटतं तुम्हाला? नाही, नक्कीच. मी यातनं एक द्राक्ष बागायतदार जे आहेत, हां. मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छिल हां, की हे जे काही कन्सल्टंट वगैरे, हे जे काही लोक नाही, ठीक आहे, हरकत नाही, ठेवायला नाही. हरकत नाही, परंतु पण निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे. निर्णय शेतकऱ्याने घ्यायला हवा. आणि म्हणजे फार घाबरून शेती करण्याची गरज नाही, असं माझं मत आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, बस साधा माणूस, साधा भोळा माणूस सुद्धा सहज ही शेती द्राक्षाची सांभाळू शकतो. तुम्ही आता एकटे किती एकर सांभाळताय? सगळी 4 एकर. 4 एकर सांभाळताय. काही प्रॉब्लेम? नाही. एकदम व्यवस्थित आहे. हो. आपण मगाशी सरांनी दाखवली, पांढरी मुळी पण निघाली तिथे, एकदम चांगलं. बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही जर झाडाचं पोषण जर चांगलं केलं, कॅनॉपी जर चांगली सांभाळली, आता शेंडा बघा किती सुंदर चालला आहे पुढे. म्हणजे आणि इथं समोर तुम्ही कॅनॉपी बघू शकता सगळी, बघा जिथपर्यंत त्यांनी वापर केलेला आहे तोपर्यंत कॅनॉपी समोर तुम्ही जर बघितलं तर बघा, आपण शेवटपर्यंत द्राक्षांची जी काही लागण आहे, घड एकसारखे आहेत आणि सुंदर आहेत, बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघता येईल की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठल्याही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज नाही. कॉम्प्रोमाइज नाहीये. मग साधी सरळ पद्धती आहे. सॉईल चार्जर तुम्ही खालून सोडताय, बरोबर, रेग्युलर सोडताय. किती दिवसांनी सोडताय? रेग्युलर 1 ड्रम राहतो. 20 लिटर 20 सोडता? लिटर. अच्छा, खालून सोडता तर किती दिवसांनी सोडता तरी? ते जसा आला तसा सोडित आहे. तरी पण एक सरासरी 15 दिवस 15 दिवस. 15 दिवसांनी सोडता. अच्छा.